शिवकाळामधले आणि मराठेशाहीतील ऐतिहासिक महत्त्व असलेल्या 100हून अधिक सरदार घराण्यांचे वंशज शिवस्मारकाच्या जलपूजनासाठीच्या कार्यक्रमाकरता सरकारकडून आमंत्रित करण्यात आले होते। त्यामुळे बीकेसीत साक्षात मराठेशाही अवतरल्याचा भास होत होता। यातल्या काही निवडक सरदारांच्या वंशजांची बातचीत केली आहे माझे सहकारी दीपक भातोसे यांनी। महाराष्ट्रातील जवळपास 100 सरदार घराणी आज बीकेसी मध्ये कार्यक्रमाला उपस्थित होती। या घराण्यांचेच काही वारसदार आपल्यासोबत आहेत। आपण साधारणतः कुठल्या सरदार घराण्याचे वारसदार आहात आणि या कार्यक्रमाला हजर राहून काय तुमच्या भावना होत्या? आमचे नाव अमरजीत राजे बारगळ जागीरदार। आम्ही खानदेश मधल्या तळोद्याचे असून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जे सासरे होते सुभेदार मल्हार होळकर की ज्यांनी ब्रह्म महाराष्ट्र निर्माण केला, ब्रह्म महाराष्ट्राचे प्रणेते होते, त्यांचे मामा जे होते भोजराज बारगळ की ज्यांनी त्यांना लहानपणी लहानचं मोठं करून त्यांना सुभेदारी पावतो पोचवलं, त्या भोजराज बारगांचे आम्ही वंशज आहोत। आम्हाला फार आनंद होत आहे की आज छत्रपतींचं स्मारक महाराष्ट्रामध्ये होत आहे। मी नीलराजे पंडित बावडेकर, जे रामचंद्र पंत अमात्य शिवछत्रपतींच्या अष्टप्रधान मंडळात अमात्य होते, त्यांचे आम्ही वंशज। छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराजांच्या क्रूर हत्येनंतर महाराष्ट्र अतिशय एका संकटात सापडलेला होता। अशा वेळी रामचंद्र पंत अमात्यांनी छत्रपती ताराराणींना साथ देत व संताजी धनाजी प्रतिनिधी यांच्या समवेत औरंगजेबाला तोंड देऊन महाराष्ट्र वाचवण्याचं त्यावेळी फार मोठं काम केलेलं होतं। मी जयंतराव धनाजीराव जाधवराव, उमरज जिल्हा सातारा। छत्रपती शिवाजी महाराजांचे जे आजोळ होतं सिंदखेड राजा, राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ साहेब यांचं सिंदखेड राजा जे लखोजीराव जाधव यांच्या घराण्यापैकी त्यांच्यानंतरच्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यात सामील झालेली घराणी सरसेनापती धनाजीराव जाधव हे सातारा जिल्ह्यामध्ये मांडवे जिल्हा सातारा, त्याचबरोबर भालकी कर्नाटक, माळेगाव, उमरज या ठिकाणी वंशज आमचे सर्व ठिकाणी, महाड जिल्हा रायगड या ठिकाणी आता वास्तव्यात आहेत। आणि आज आम्हाला युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचं जे भव्यदिव्य स्मारक या शासनाने करण्याची योजलेलं आहे त्याचा अतिशय आनंद होत आहे। मी वीरबाजी पासरकर घराण्यातला आहे। वीरबाजी पासरकरांचं हिंदवी स्वराज्य स्थापनेमध्ये फार मोठं योगदान होतं। त्यांनी संपूर्ण मावळ, 12 मावळ ज्याला म्हणतात, तो संपूर्ण 12 मावळ आणि 12 मावळातले सर्व त्या काळातले राजकारणी लोक महाराजांच्या मागे उभे केले। त्यामध्ये मुख्य वाटा हा बाजी पासरकरांचा होता। अनेक प्रकारे शिवशाही या ठिकाणी अवतरली होती, कारण इकडचं पूर्ण वातावरण जे बीकेसी मधलं ते शिवशाहीमय झालं होतं। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रमोद गरुडचा, दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।